सर काय सांगाल तुमच्याकडे जो गुन्हा दाखल आहे महादेव स्वतःचा अवतार सांगून महिलेवरती अत्याचार केलेला आहे. नेमका गुन्हा कधी दाखल आहे, काय एकंदरीत दाखल? मीरा भाईंदर वसई विरार या पोलीस आयुक्तालयातील माणिकपूर पोलीस स्टेशनहून 0 नंबरनं आमच्याकडं 27 तारखेला एक FIR प्राप्त झाली होती. लागलीच मांजरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी विषयाचं गांभीर्य पाहून या ठिकाणी मांजरी पोलीस स्टेशनला नियमित FIR नोंद केलेला आहे. त्याचा तपास केला असता यातील तक्रारदार अर्थात पीडित यांनी नोंदविलेल्या फिर्यादीप्रमाणे आम्ही सगळ्या गोष्टींची तपासादरम्यान शहानिशा करत आहोत. यामधील जे आरोपी आहेत हे आरोपी माणिकपूर येथे राहतात. लगेच मांजरीच्या पोलीस पथकाने जाऊन त्यांचा शोध घेऊन काल रात्री आरोपीला ताब्यात घेतलेला आहे. आता पुढील न्यायालयासमोर हजर करण्याची त्यांची कारवाई सुरू आहे. सर नेमकी महिलेची काय तक्रार आहे? यामध्ये महिलेनं तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावरती शारीरिक अत्याचार केल्याबाबत BNS कलम 64 प्रमाणे तक्रार नोंदवलेली आहे. भीती महादेवाचा अवतार देवाचा आहे असं सांगून भीती दाखवण्याचा काय त्याच्यामध्ये उल्लेख आहे का? यातील आरोपी हे मुळात पूजा अर्चा उपासना पुरोहित काम करतात आणि ते यातील ज्या पीडित महिला आहेत त्या सुद्धा भक्त आहेत. तर फेसबुकहून त्यांची ऑक्टोबर 23मध्ये ओळख झाली आणि मग त्यातून विचारांची देवाणघेवाण करत ते मेसेंजरवरती आपसात संपर्क करू लागले आणि त्यानंतर एकमेकाचा मोबाईल एक्सचेंज करून त्यांनी व्हॉट्सअपवरती चॅटिंग करणं असेल, कॉल करणं असेल, व्हिडिओ कॉल करणं असेल, या माध्यमातून दोघं जवळ आले आणि त्यातून मग माणिकपूरहून आरोपी पुण्यामध्ये मांजरी या ठिकाणी येऊन मांजरीमधील लॉजवरती त्यांचे संबंध आले आणि त्यातून पुढं यातील पीडित ह्या सुद्धा माणिकपूर या ठिकाणी गेल्याचे तपासात समोर येत आहे आणि त्या ठिकाणीही त्यांचे संबंध आल्याचं तपासात समोर येत आहे. त्या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणचे सर्व पुरावे संकलन करण्याचं काम सुरू आहे. सर या प्रकरणात आरोपी एकटा आहे का त्याच्यासोबत अन्य कोण व्यक्ती किंवा त्याची टीम सुद्धा आहे? या प्रकरणामध्ये आरोपीच आहे. इतर कुणीही अद्याप पाहतो त्याचे साथीदार वगैरे निष्पन्न झालेले नाही. आरोपी यामध्ये काही गुन्हे दाखल आहेत? आरोपी विरुद्ध यापूर्वी कुठलाही गुन्हा दाखल नाही.